त्याला 2-3 कारणं असू शकतात। एक खडकवासल्याचे काही व्हिडिओ आम्ही बघितले, तिथं काही लोक आली म्हणाले अरे कमळच दिसत नाही, मग मी मतदानच नाही करणार। त्यामुळे चिन्ह बघण्यासाठी काही लोक आल्यानंतर ते चिन्ह नसल्यामुळे तिथं मतदानाला ते आले नसावेत। 2, पैशाचा वापर खूप मोठ्या प्रमाणात केला जातोय आणि तो काल आणि परवापासून सुरू झालेला आहे। काही लोकांपर्यंत अजून पैसे पोचले नसावेत, म्हणून काही अजितदादा गटाचे जे कार्यकर्ते पदाधिकारी आहेत ते त्यांना म्हणत असतील थांब, थोडा वेळ थांब, काहीतरी तुझ्यापर्यंत पाठवतो आणि मग मतदानाला जा। मग कुठेतरी एक संभ्रम मतदारांच्या मनामध्ये निर्माण होत असेल, पण सर्व मतदारांवर आमचा विश्वास आहे। जे सर्व महाराष्ट्रातले स्वाभिमानी मराठी नागरिक आहे, त्यामुळे ते योग्य असा निर्णय घेतील। आणि जी गुंडागर्दी म्हणजे गुंडागर्दी इतकी आहे की उद्या जाऊन तेच गुंड जर लोकांच्या घरी आले, त्यांचे कार्यकर्ते घरी आले, आपल्या आया बहिणी घरी असतील आणि ते केस वाढवलेले गुंड जर घरी आले तर आपल्याला कसं वाटेल। त्यामुळे ही जी गुंडाची संस्कृती अजितदादा आणि भाजपची पुढे आणत आहे, त्याला खऱ्या अर्थाने थांबवायचं असेल, हीच ती वेळ आहे लोकसभेची। तसं नाही होणार। हे गुंड काय करणार तर हे गुंड कोणाच्या जमिनी, कोणाची घरं, अजून काही वेगळ्या प्रॉपर्टी असतील, नाहीतर कोणाचं ते छोटंसं दुकान आहे, एखाद्या दुकानाचा पत्रा बाहेर आलाय तर त्याला ब्लॅकमेल करून हफ्ते चालू करतील आणि हफ्ते चालू केल्यानंतर सामान्य लोकांना अडचण होईल। हे का होतंय, का गुंड पुढे येत आहेत? कारण का वर्धास्त हा सत्तेतल्या लोकांचा आहे। आता वाय सिक्युरिटीवाला व्यक्ती जर गुंडाला भेटायला जात असेल आणि गुंडाला भेटल्यानंतर स्वतः त्याला YZ सिक्युरिटी मिळत असेल तर अजबच सरकार आहे असं कुठेतरी आपल्याला म्हणावं लागेल। त्यामुळे गुंडाराज थांबवायचा असेल तर लोकांनी या लोकसभेमध्ये विचार करूनच मतदान करावं आणि धनशक्तीला बाजूला ठेवून जनशक्ती जी लोकांची शक्ती याची बाजू घ्यावी लागेल। अभय मांढरे हे अजितदादांचे, माझे आणि पवार कुटुंबियाचे नातलग लागतात। ते कसे नातलग लागतात? मध्ये जर तुम्ही बघितलं असेल तर एक सावत्र कुटुंब अजितदादांनी पुढे आणलं होतं का नव्हतं? त्या कुटुंबाचं आणि अभय मांढरेंचं नातं आहे। आता ते नातं आहे, नातं असल्यामुळे याच्या आधी आम्ही फोटो काढले असावे,